आणि खुश रहा आस्वाद तमाम प्रेक्षक घेत आहेत कॅम्पाकोला या कंपनीचा, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आता खऱ्या अर्थानं मँगो कोलाचा स्वाद दिलाय. अजिंक्य दर्गे असतील, आदित्य दर्गे असतील, प्रोप्रायटर आहेत. हा फुलटॉस चेंडू होता, पण इथे मात्र पंच चुलबुल पांडे सर इन ऍक्शन मध्ये सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. मी मायक्रोफोन वरती आलोय आणि चुलबुल पांडे सर मैदानामध्ये आहेत, म्हणजे जलवा पाहायला मिळेल. डीजे ला विनंती आहे का असं एक गाणं लावा, चुलबुल पांडे यांची चुलबुलाट सगळ्यांना पाहायला मिळेल. पण पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, प्रशांतला शांत ठेवलंय आणि इथे मात्र आता पंचांकडे दात मागितली जाते. ही दात फेटाळली गेली, अजिंक्य दर्गेनं थांबवलंय. इथे पुन्हा एकदा चेंडू गेला निर्धाव, पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. थोडासा स्पीडअप आपण का वापरतो याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मला इथून परळीला नाईट मॅचला जायचंय, त्यामुळे तुम्ही सहकार्य केलं तर स्पर्धा लवकरात लवकर आपण कव्हर करू शकतो. आमचा देखील आता कस पणाला लागलाय. परळीमध्ये देखील मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मिथुनजी लांगी यांचा गेले कित्येक दिवस मला फोन कॉल येतोय आणि ते माझे मित्र आहेत. मित्राला त्रास देणं हे माझ्या गुणवत्तेमध्ये नाहीये, पण इथे गुणवत्ता सिद्ध करणारा फ्लॅटेड बिग हिट, लांबच लांबचा षटकार, ठोक डीजे साठे शाहिद. पदस्पर्शानं पावन झाली धरती, ज्यांच्या कीर्तीनं गाजतोय महाराष्ट्रामध्ये दंका असे आदरणीय शिवछत्रपती महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. पुन्हा जाऊया मैदानामध्ये. पॉइंटच्या डोक्यावरनं सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा येतोय 4 धावांसाठी. चौकार चौकार चौकार, ठोक डीजे. या खेळाडूंच्या सन्मानाची एक चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू वाईड फेकला. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूकडे पाहिलं तर निर्धाव गेलाय. चौथा चेंडूवरती षटकार आला आणि 5व्या चेंडूवरती 4 धावा. असं या षटकाचा अनालिसिस. चुलबुल पांडे सर आपण बघतोय यावेळेस थोडेसे विचार करतायत. त्यांना देखील असं वाटलं जलद गतीनं हे षटक संपले की काय. 4 वाजले, चौकार आला. चहाचा आस्वाद देणारा चौकार आपण पाहतोय प्रशांतच्या बॅटमधनं. हर्षल पेंडर या मॅचचा आनंद घेत आहेत. दुबईची वारी ज्यांनी केली, खालापूर तालुक्यातला पहिला खेळाडू आहे ज्याचं मोठं नाव सातत्यानं घेतलं जातं. आणि इथे आणखीन एक चहाचा आस्वाद देणारा कडक स्ट्रोक. पुन्हा एकदा चौकार चौकार. आलाय, पण मुन्ना फॅन्स क्लबचे जे सगळे सहकारी आहेत ना, त्यांना विनंती आहे कॅमेरामॅनला आपण त्रास देऊ नका. मुन्ना फॅन्स क्लब तुमच्याच माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण होतीये. कॅमेरामॅनला कृपया आपण त्रास देऊ नका. या इकडे या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. या चेअर्स तुमच्यासाठीचे, तुम्ही खूप मेहनत केली आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे तिकडे कॅमेरामॅनला त्रास देऊ नका. कॅमेरामध्ये या, कॅमेराच्या मध्ये येऊ नका. मुन्ना फॅन्स क्लब आहे ना, त्यांना माहिती आहे लीडर स्ट्रॉंग आहे. या कॅम्पा कोलाकडनं तुम्हाला थंडा देण्यात येतोय, तो पिण्यासाठी आपण या आदित्य दळके सांगतात का त्यांना थंड करा, गरम झालेत ते. चला नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय तेजस शहा, मुळगाव संघाचा गोलंदाज आहे. शुभम घोडविंदे यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण एका टीम मध्ये याला खेळताना पाहिले, पण आता आधी अजिंक्य दर्गे स्ट्राइक एंड वरती एक घातक फलंदाज, याला ओळख करून द्यावी लागेल स्वतःची. आणि इथे खऱ्या अर्थानं दांडी 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 गोल. डीजे गाणं वाजवा ब्युटिफुल. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे अजिंक्य दर्गेला सन्मानानं आपण
बाहेर घेऊन या, ज्यांनी आपल्याला थंडा देण्याचं काम केलंय. ओर टू डीजे. मुन्ना फॅन्स क्लब त्यांचं स्वागत करतायत. अजिंक्य दर्गे ज्यांनी थंडा दिलाय. ठोक डीजे. त्यावरती एक वेगळं टेन्शन असतं. आमचे पाटील साहेब तिथे बसलेत. नेहमी ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. प्रत्येकाचा सातबारा कशा पद्धतीने पाहायचा याचं निर्धास त्यांच्या मनामध्ये असतं. पण या क्रिकेटच्या खेळामध्ये एक वेगळा आनंद आहे. तुम्ही कुठेही जा, साता समुद्राच्या पलीकडे जरी गेला ना तरी क्रिकेट सारखा आनंद तुम्हाला शोधून मिळणार नाही. आणि तो आनंद आपण इथे घेतोय खोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम घोडिवली हॅरी पिंगळे इथे आलेले आहेत. आई माऊलीचे निस्संत भक्त आहेत, ज्यांच्या मुलीचं नाव देखील वीरा आहे. आई माऊली त्यांच्या हाकेला धावली पावली आणि तिनं मात्र वीरासारखी माऊली त्यांच्या घरी मात्र धाडली. आणि ती वीरा आज मात्र आई माऊलीची देखील निस्संत भक्त. आणि इथे पुन्हा एकदा नजर हटी दुर्घटना घडली. अजिंक्य दर्गे बाद झाल्यानंतर फलंदाज ऋषभ भुजबळ जो संघाचा कर्णधार आहे, ज्याच्यावरती दारोमदार होती, तो देखील येतोय मैदानाच्या बाहेर 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 बाहेर. आता अंकेजी तांबडे सरांना देखील वेगळी एनर्जी आली आहे. मग आजपासून उन्हामध्ये ते थोडेसे एनर्जी गमावून बसले होते, पण या सगळ्या मुन्ना फॅन्स क्लबच्या सहकार्याने त्याची एनर्जी ऑन केली आहे. आणि आमचे पत्रकार बंधू किशोर साळुंके सरांचं देखील करूया आपण हार्दिक असं स्वागत. आयोजकातील एक हिस्सा आहेत. अर्थातच मगाशी दिनेश ओवाळ साहेबांनी सांगितलं 2 षटकारांसाठी मोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि रोहन मोरे स्ट्राईक गेटवरती आहे. आणि रोहन मोरेची देखील केली आहे दांडीगुल. हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाजांनी. गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या विदाउट जीएसटी. ठोक डीजे. खंड केलंय त्याने 3 विकेट घेतल्यात लागोपाठ. आता आपण पाहतो थोडीशी विकेट परिस्थिती दक्ष 11 काटरंग संघाची. फ्रँचायझी थोडेसे नाराज झालेत का. आता नेक्स्ट बॅटर मात्र मैदानामध्ये गेल्या 5व्या क्रमांकाचा फलंदाज लखन जाकोटिया. 1 2 का 4 4 2 का 1. माय नेम इज लखन. लखन को दिखाना पडेगा 10 कदम. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तेजस शाह मॅन फ्रॉम मुळगाव. काय जबरदस्त चेंडू टाकलाय. ऑफला टाकील आणि ऑफलाच टाकला. पण इथे आपण पाहतोय एसटी रक्षकाने चुकीच्या दिशेने चेंडू फेकला आणि तिथे मात्र बाईची 1 धाव आली आहे. 1-1 धाव खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. 1-1 धाव आणि राजकारणामध्ये 1-1 मताला बरंचसं महत्व आहे. स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय, जी स्पोर्ट्स सायकल इथे आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. ज्या स्पोर्ट्स सायकलला आता सगळ्यांना वेध लागला. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल आदरणीय झनकार स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. दुष्यंत साहेबांचं मी नक्कीच कौतुक करेल, ज्यांनी आम्हाला ही स्पोर्ट्स सायकल खोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. आपण पाहतो ही स्पोर्ट्स सायकल, ज्या स्पोर्ट्स सायकलसाठी दुष्यंत यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. आपण त्यांच्या शॉपमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा. झनकार सायकल स्टोर हे खालच्या खोपोलीमध्ये स्पोर्ट्सचं दुकान आहे, ज्याच्यामध्ये ही सायकल आपल्याला उपलब्ध होऊ शकते. पण डाव सावरण्याचं काम आपण पाहतोय.
प्रशांत कवडे करतोय. प्रशांत शांत नाहीये, प्रशांत आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानं स्वतःला सिद्ध केलं. इथे तेजसचं हे षटक समाप्त होतं आणि तेजसच्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 टोटल षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यात टोटल 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. खचाखच भरलेलं आता हे क्रिकेटचं मैदान आहे. आमचे संदीप गाडवे साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा कौतुक करेल. गेले कित्येक वर्ष त्यांनी त्यांचा संघ या मैदानामध्ये खोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुरस्कृत केलाय. मी देखील त्यांना पहिल्यांदा पाहतोय. बरेच वर्ष ते मात्र या मैदानावरती येत नव्हते, पण यंदा खोपोली प्रीमियर लीगचं हे आयोजन त्यांना खूप आवडलं आणि त्यानंतर त्यांनी या मैदानावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. हॅरी पिंगळे सरांचं देखील पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. ऐसी कोई गली नहीं जहां हॅरी पिंगळे की चली नाही. आखो टप्प्याचा चेंडू होता. पंचांनी हात समांतर केलेत. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. गोलंदाज तृषाल मॅन फ्रॉम मोगलवाडी या गावचा या टीमचा खेळाडू आहे ज्यानं पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय. तृषाल उर्फ पप्पू क्या चलाएगा चप्पू. स्पीडअप दाखवा आपल्याला पुन्हा एकदा विनंती केली जाते. आणि ते स्लॉट मध्ये घेतलाय. त्यानंतर प्रशांतनं पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द बिग सिक्सर. ठोकडीचे KPL चा ब्रँडेड फटका. क्रिकेट आणि त्यानंतर बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये पसंत केलेले हे खेळ आहेत ज्याच्या प्रेमात सगळे प्रेक्षक पडत असतात. या षटकारांना टोटल धावा लागल्या त्या 25. YRK या संघाचे जे छोटे प्रेक्षक आहेत ना ते खूप आतुर आहेत आणि या खोपोली प्रीमियर लीग मध्ये रेकॉर्ड केलाय YRK या संघाच्या सगळ्या सपोर्टर मित्रांनी. चेंडू हवेमध्ये कॅच पकडण्याची संधी. लोण्याचा गोळा जसा हातातनं विसावतो, हाताचा पिसारा फुलवला गेला, पण याच्यामध्ये चेंडू काही सापडला नाही. जीवनदान दिलं गेलं ते मात्र फलंदाज प्रशांत कवडेला. 1 या धावसंख्येनं वाढ. अब तक 26. 3 बाद 26 धावांची नोंद. 26 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. जबरदस्त खेळ मैदानामध्ये होतोय. आमच्या सगळ्या आयोजक मित्रांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य केलंय. त्याच्यामध्ये संदेश शेवले असतील, आमचे अर्थातच पत्रकार बंधू किशोर साळुंके असतील, करण साळवे असतील, विशाल धुमाळा असतील, त्याचबरोबर वर्ल्ड वॉइस सोल्युशनचे ओनर अभय तिवारी असतील. रिव्हर्सिपचा प्रयत्न करतोय इथे लखन, पण या प्रयत्नाला इथून यश मिळत नाहीये. रनआउटची संधी मात्र मिळतीये. तर मात्र त्याच्यानंतर सूरज पांडे सरांचं देखील आपण कौतुक करूया. खेळपट्टीचं काम देखील त्यांनी पाहिलंय. विशाल धुमाळ त्यांच्या बरोबरीनं होते. विशाल पाटणूसकर असतील, असे बरेचसे सहकारी जे अदृश्य देखील आहेत ज्यांनी या स्पर्धेला पाठिंबा दिलाय. मग ते विनय नाईक असतील, रुपेश म्हात्रे असतील, त्याचबरोबर राकेश भगत असतील, प्रशांत कवडे असतील, पुनीत जांगीड असेल, बंटी भेंडारे असेल, जे अदृश्य होते पण त्यांनी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलंय. या सगळ्यांची नावं मी का घेतोय त्याचं कारण आहे तर त्यांनी केलेली आम्हाला दिलेली साथ आणि केलेली मेहनत. पंचांचा देखील आपण उल्लेख करतोय. बाळा साळुंके सर आता 40+ मॅच खेळायला गेलेत, पण इथे मात्र चेंडू उंच जातोय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. श्रीनिवास मोरे साहेबांकडनं 2 षटकारांना श्रीनिवास मोरे साहेबांकडनं 2000 रुपये 2 षटकारांसाठी. मोरे यांच्याकडनं 2000. आणि ते आलाय चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. प्रशांत कवडेचा जलवा. KPL मध्ये हल्ला बोल. ठोक डीजे.
38 श्रीनिवास मोरे आनंद घेतात गाण्याचा. कॅमेरामनला विनंती आहे का आपण त्यांच्यावरती जरा कॅमेरा नंतर डीजे वरती गाणं वाजल तेव्हा घ्या. श्रीनिवास मोरे बघा डाव्या बाजूला आहेत. बघा हात वरती करताय. 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलंय. काटरंग जिंकली पाहिजे. काटरंगचे बिग सपोर्टर आहेत पण राहतात चिंचवलीमध्ये. दर्गेवरती प्रेम आहे. 7 विलास हॉटेलचे फिक्स मेंबर आहेत ते, ज्यांनी मात्र त्यांच्यावरती लावलेले पारितोषिक आहे. आणि आणखीन एक सपोर्टर मात्र इथे आलेले नाहीयेत. आमचे कोखले जे काटरंग संघाचे पुरस्कर्ते आहेत एवढे खुश होतात की मोबाईल कधी पण हवेमध्ये फेकतात. अनु गोखले यांचं मी कौतुक नक्कीच करेल. पण इथे आता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि खेळ मात्र पाहायला मिळतोय YRK या संघाच्या विरोधात दक्ष 11 काटरंग संघाचा. मजा येते मॅच मध्ये. कालपासून मला असं वाटतं कधी मी समालोचन करेल पण आता मला संधी दिली आहे. दिनेशजी ओवाळ त्याचबरोबर अभि पाटील असतील आणि यानंतर आता मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आमंत्रित करेल आमचे हरी पिंगळे सरांना जे पाहुणे आमचे समालोचक आहेत. नेक्स्ट बॉलर संदीप शिंदे मॅन फ्रॉम प्रकाश नगर. गेल्या वर्षी उदय कोळंबेनं यांच्यावरती रेकॉर्ड केला होता पण आता ते रेकॉर्ड करण्यासाठी स्वतः गोलंदाजी मार्गवरती आहेत. इथे हा चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. टांगा पलटी घोडे परार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा आणि तिकडे आता मोरे साहेब नाचतील. ठोक डीजे. मोरे साहेबांचा डान्स देखील शॉर्ट टर्म आहे. लगेच संपतो. या 4 धाबांच्या मदतीने टोटल 43. वार पे पलटवार कारण की आज आहे सोमवार. शिवभक्त जे आहेत ज्यांच्यासाठी आजचा वार लकी आहे आणि तो माझ्यासाठी देखील लकी आहे. इथे मात्र नजर आटी दुर्घटना घटी. जाना ता काशी पोच गे वाशी. पण धावा मिळतील पुन्हा एकदा. 4-4-4. आता श्रीनिवास यांच्यावरती करा फोकस. वाजवा डीजे. मगाशी लखनला पाहिला 1 2 का 4 जे करवते पण हा रोमिओ आहे. क्रिकेटचा रोमिओ. क्रिकेट लवर म्हणून प्रशांत कवडेची ओळख. ज्यानं मारलेला लागोपाठचे 2 चौकार होते. 13 चेंडू 43 धावसंख्येवरती खेळतोय प्रशांत कवडे. पण इथे हा चेंडू गेला निर्धाव. संदीपनं केले कमबॅक. मॅन फ्रॉम प्रकाश नगर. 14 चेंडू आता 43 धावसंख्येवरती खेळतोय. यानंतरच्या सामन्यासाठी अभि ट्रेडर्स संघाचा संघनायक आणि विहारी ठाकूरवाडी संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करतो आपण टॉस साठी या. पण इथे मात्र प्रशांत कवडेचा खेळ संपला आणि जल्लोष मात्र होतोय YRK च्या खेम्यामध्ये. डीजे ठोक. संधी आता YRK संघाला. प्रशांत तुम्ही खूप सुंदर खेळ केला. डाव सावरण्याचं काम प्रशांतनं केलं बघा.